अशाच घाटामध्ये जबरदस्त नजारा झालेला आहे. खाली बघू शकता. तुम्ही त्यांना सोडा तुम्ही. एवढा जोरदार पाऊस येतोय, काही करावं काही समजत नाही. हॅलो नमस्कार, मी योगेश. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत काळू वॉटर पार्क बघण्यासाठी. तर माळशेज घाटामध्ये येऊन थांबलेलो आहे, परंतु घाटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धुके. तर आज आपल्या सोबत आहे, त्याची ओळख करून देतो. ओळख खूप वेळा झालेली आहे. रामेश्वर चंद. खूप जण म्हणायला लागलेले की तुमच्या दोघांच्या जोडी फिक्स आहे, असंच म्हणावं लागेल, कारण की भरपूर ट्रेक आम्ही दोघच करतोय. मित्र पावसामध्ये गारव्यासारखा. चला पुढच्या जर्नीला आपल्या सुरुवात करूया. धोकादायक वातावरण कोणी थांबू नये म्हणून आपले पोलीस बांधव त्यांना विनंती करतात, मदत करताय, हेल्प पण करताय. तसेच काळजीसाठी कारवाई करण्यात येईल. रिटर्न टाकले आम्हाला. वाशिंग वॉटरफॉल मध्ये पूर्णतः आम्हाला भिजवलेलं आहे. अशा प्रकारे माळशेज घाटामध्ये जबरदस्त नजारा झालेला आहे. खाली बघू शकता. दुसऱ्याचा लपंड टाकतोय आणि घेतूनच थोडस पुढे गेल्यानंतर आपण ज्या बोगद्यामध्ये एंट्री करतो, या ठिकाणावरती शिवकालीन प्रसंग रेखाटलेले खरंच खूप सुंदर प्रसंग आहेत. तर बघा तुम्हाला दोनच मिनिटात छान चढून खालेला आहोत आणि वरती खूप मोठ्या प्रमाणात आणि पाऊस तसा जोरदार चालू आहे. म्हणजे सगळे कपडे आमच्या मध्ये आलेले चिंब झालेला झालं ते गाण्यासारखं झालेलं आहे. भात चढून आलेलो आहे. धुका कमी झालेलं आहे, परंतु पाऊस त्या कमी व्हायला तयार नाही. त्यामध्ये ज्यांनी नियोजन केलं नाही चहा गरमागरम चहा, बाहेर थंडगार पाऊस. पावसामध्ये पाणी पाण्यामध्ये ना बरफ चालवला बरफ. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे माणसांमध्ये, परंतु वरती आल्यानंतर गरम गरम चहा आता गरमागरम चहा घेतलेला आहे. आणि चहा घेऊन बाहेर पडल्यानंतर या साईडला जे दृश्य बघतोय संपूर्णतः शेतामध्ये पाणी झालेलं आहे. परंतु याच्यात अपोजिटला जर बघितलं तर पाठीमागे इकडे कडे ओसंडून वाहत आहेत. पाठीमागे पडू शकता, पूर्णतः डोंगरावरून कडे वाहत आहेत. तिकडे बघू शकता, एक नंबर नजारा. मित्रांनो इथे एक वरती किल्ला आहे, गड आहे आपला, छोटासा किल्ला आहे. तो आपण थोड्या दिवसात ट्रेक करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही नियोजन करतोय. हो, आणि नजारे कसे वाटताय ना कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच कळवा. सांगा तुम्हाला हे कसं वाटतंय, काय दिसतंय. ठिकाणावरती आपण धबधबे बघितले, परंतु थोडस पुढे आल्यानंतर आपण आता आहे कल्याण अहमदनगर महामार्गावरती. जर ठाण्याकडून किंवा कल्याणकडून जर आपण येत असेल तर हॉटेल महाराज आहे, याच्या थोडंसं पुढे आले की आपल्याला पिंपळगाव जोग जे धरण आहे याच्या भिंतीवरूनच जाण्यासाठी रस्ता आहे. ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग चालू केली होती त्यावेळेस ऊन पडलेलं होतं, परंतु इथे आलोय तर फक्त धोक्याचा लपंडावच आम्हाला बघायला भेटतोय. आणि या आत्ता चाललेलं आहे आपण पिंपळगाव जोग धरणाच्या भिंतीवरूनच. पुढे आल्यानंतर जिथं वन विभागाची चेकिंग पॉईंट आहे, त्या चेकिंग पॉईंटला चेकिंग केल्यानंतर फोर व्हीलरचे आपल्याला 50 रुपये चार्ज भरावं लागतं आणि टू व्हीलरचे 20 रुपये चार्जेस भरावं लागतं. जर मिनी बस असेल तर 100 रुपये आणि मोठी बस असेल तर 200 रुपये इथं पे करावं लागतात. गाडी इथं रोडलाच पार करायला लागते. आणि अगदी इथूनच तुम्हाला जर माहिती नसेल तर इथून ते गाईड पण देतात, कारण त्यांची गाडी इथं असते. आणि इथूनच आपल्याला अगदी ही जी चौकी आहे, चौकीच्या पाठीमागे जाण्यासाठी रस्ता आहे. या प्लेसला 15 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत येणे टाळावे. आता साधारणतः 5 मिनिटाचा ट्रेक केलेला आहे आणि येथून हे पहा चंद आनंद घेतोय पावसाचा. जागोजागी असे छोटे छोटे ओढे वाहत आहे. काळजी घेऊनच येथून जा पुढे.
तुम्ही त्यांना सोडा त्यांना सोडा तुम्ही एकमेकाचा हे करू अवघे धरू तू पण तर. मित्रांनो याला घेतला बोलतात शरद याचं बघू शकता काल पूर्ण दिवसभर किती पाणी तेव्हापासून संरक्षण करतोय पट्ट्या पट्ट्यात आठवणी खाता नाही का जेवढत ते ज्या टायमिंगला आपण ट्रेक चालू केला त्यावेळेस आपण दोघच होतो तर आता आपल्या सोबत आहेत काका मावशी त्यांच्या परत मुली आहेत कॅमेऱ्याच्या पाठीमागे त्यांचा मुलगा आहे तर असे आपण आता साधारणतः 7 जण जमलेलो आहे आणि बाजूला बघू शकता खरंच सुंदर असं वातावरण झालेलं आहे कारण की पूर्णतः ते आपण हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशीच आहोत आता तुम्ही जर बघू शकता तर या ठिकाणी हे लोकेशन आहे तर वरती गेल्यावरती काय सिच्युएशन असेल कारण वरती जंगल खूप मोठ्या प्रमाणे आहे. तर या ठिकाणावरती जर हरवला तर काय परिस्थिती होऊ शकते याचा येथील वातावरणावरूनच आपल्याला अंदाज बांधता येतो त्यामुळे मित्रांनो थोडासा काळजीने ट्रेक करा कारण की ह्या ट्रेकला आम्ही अगोदर आलेलो असून सुद्धा ते रस्ता समजून येत नाहीये परत बाजूला किती प्रमाणात पाऊस झालेला आहे काहीच कळत नाहीये कारण अचानक रस्त्यावरती जास्त प्रमाणात पाणी दिसते चला खाली या खाली या. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय माता पिता की भारत माता की मित्रांनो या मोक्तमध्ये भुका नाही खाता नाही आता येत नाही तेवढा पाण्याचा मारा होतोय कसा दिसतोय सह्याद्रीचा रौद्र अवतार अशा प्रकारे पत्तीच्या मार्गाचा आता पुन्हा लागलेलो आहोत आपल्याला इथे आल्यावरती काही पर्यटक भेटलेले हे हिंगोलीवरून आलेले ते मित्रांनो काय सांगाल तुम्ही आल्यावरती काय वाटत 5 तारखा विवाह इथे आणि मित्रांनो मी हे जालन्याचा आमच्या मराठवाड्याची लहान माणसं दुष्काळात चाललो होतो. आम्हाला असा पाऊस पाण्यात त्यांच्यामुळे आम्ही बनवणार आलो मित्रांनो तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातून सह्याद्रीला भेट देण्यासाठी येत आहे परंतु महाराष्ट्रातील जो सह्याद्री आहे याचा जर रूप जर बघायचं असेल तर पावसाळ्यात यावं अवश्य यावं परंतु तुम्हाला जर जास्त प्रमाणात पाऊस असेल आणि धुके जर असेल तर येणे खरंच टाळले पाहिजे कारण की आता आम्ही इथे आलेलो आहे कारण की आता हे मुलं हिंगोली जिल्ह्यातून आलेले यांना कोणत्याही प्रकारचा पहाडांचा अंदाज नाही तर तुम्हाला अंदाज नसेल तर पाय स्लिप वगैरे होण्याचे इन्सिडेंट होत आहे त्यामुळे जर पाऊस जर असेल त्या टायमाला येणं थोडंसं टाळलंच पाहिजे कारण की जास्त धुका असल्यामुळे आपल्याला कोणत्याही वातावरणाचा अंदाज येत नाही रस्ते समजत नाही कारण की बाजूला होता गाळू वॉटरफॉल बघायला आलो होतो आम्ही परंतु वॉटरफॉलचा कोणतीही स्टेप दिसले नाही फक्त आपल्याला काहीतरी 10 मीटरच्या अंतरावरती दिसतंय पुढं काही दिसत नाही त्यामुळे काळू वॉटरफॉल बघण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस वातावरण स्वच्छ असेल त्याच वेळेस यावं असं मला तरी वाटतंय परतीचा प्रवास करत असताना रस्त्यातून स्वप्नामध्ये जगतो कसं की स्वप्न ज्यावेळेस पडतं त्यावेळेस एक छोटस टार्गेट दिसतं बाजूला सर्व ठिकाणी अदृश्यपणा दिसतो त्याच प्रकारे बघू शकता 15 फुटाच्या बाहेर
गेले बघा. हा बघू शकता नजारा. आता रामेश्वर बघा कुठे रामेश्वर. हे बघा रामेश्वर आलेलं आहे बघा. बघा. अक्षरशः आवाज जात होता पण रामेश्वर कुठे दिसत नव्हता. अदृश्य शक्ती झालेली आम्हाला. घड्या घातली ते हे बघा मिस्टर त्याची घड्या हो 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 हो. त्या घड्याळाच्या लोकेशनने आलेलं आहे आमच्याकडे. आपण म्हणायचं गंमत केली मित्रांनो. निसर्ग आपली गंमत करतोय. अशा प्रकारे मित्रांनो आतापर्यंतचा व्हिडिओ येथेच थांबवतो.